भारतीय विचार साधना आयोजित चीनचे लडाखवरील अतिक्रमण या संदर्भातील आजच्या तिसऱ्या दिवशीच्या व्याख्यानामध्ये मी आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ब्रिगेडियर हेमंत महाजन यांची 3 दिवसीय व्याख्यानमाला ऐकत आहोत. पहिल्या दिवशी चीनचे लडाखवरील अतिक्रमण, सद्य परिस्थिती आणि भारताचे चोख लष्करी प्रत्युत्तर यावर माहितीपूर्ण व्याख्यान ऐकले. दुसऱ्या व्याख्यानाचा विषय होता चीनचे भारताविरुद्ध दुष्प्रचार युद्ध, अपप्रचार युद्ध, मानसिक युद्ध आणि त्याला प्रत्युत्तर. आणि आजच्या तिसऱ्या आणि शेवटच्या व्याख्यानामध्ये ऐकूया चीनची भारतामध्ये आर्थिक घुसखोरी, व्यापार युद्ध आणि भारताचे आत्मनिर्भर अभियान. ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचा विस्तृत परिचय आपल्याला झालाच आहे. या व्याख्यानाबरोबरच आपल्या एका मालिकेची सांगत आहोत आहे. एक औपचारिकता म्हणून मी महाजन सरांचे इतक्या अभ्यासपूर्ण भाषणांसाठी भाविसातर्फे आभार मानते. तसेच या व्याख्यानमालेचे प्रमोशनल मीडिया कंटेंट करून तसेच तिचे लाईव्ह प्रक्षेपण करून ती यशस्वी करण्यामध्ये मीडिया विद्या, अजिंक्य कुलकर्णी आणि आदित्य बाविस्कर यांचेही मी भाविसातर्फे मनपूर्वक आभार मानते. व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी आणखी एक छोटेसे निवेदन करते. आमचे राष्ट्रीय विचारांचे साहित्य आपल्यापर्यंत सहजतेने घेऊन येण्यासाठी आम्ही ई लायब्ररी ही संकल्पना पुढे आणत आहोत. त्यासाठी आमची www.bhavisa.org वेबसाईट तसेच फेसबुक पेजही बघत राहा. काय असणार ही लायब्ररी हे जाणून घेऊयात एका छोट्या व्हिडिओ मार्फत आणि नंतर लगेचच व्याख्यानाला सुरुवात करूयात. धन्यवाद. भारतीय विचार साधना ही प्रकाशन संस्था राष्ट्रीय विचारांच्या साहित्याची निर्मिती करते. भारतीय संस्कृती, कला, विज्ञान, राष्ट्रीय व्यक्तिमत्वांची चरित्र अशा अनेक प्रकारची सुमारे 675 पुस्तकं पुण्यातील भारतीय विचार साधना अर्थात भाविसानं प्रकाशित केली आहेत. कोविड प्रतिबंधाच्या काळात आपल्या वाचकांच्या सेवेत भाविसानंही न्यू नॉर्मलशी जुळवून घेत आपल्या वाचकांसाठी सर्व पुस्तकं डिजिटल स्वरूपात आणली आहेत. www.bhavisa.org या वेबसाईटवर केवळ 500 रुपये नोंदणी करून भाविसाच्या ई लायब्ररीतील सर्व पुस्तकं आपण वाचू शकता. ही प्रमोशनल ऑफर आहे. तसंच सदस्यत्वाचं दरवर्षी नूतनीकरण करावं लागेल. सध्या अनेक पुस्तकं ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध आहेत. लवकरच एकंदर 2000 पुस्तकं ह्या ई लायब्ररीमध्ये समाविष्ट असतील. चला तर या राष्ट्रीय विचारांच्या साहित्याची निर्मिती करणाऱ्या भाविसाच्या ऑनलाईन ऑफरचा फायदा घेऊया आणि वाचनाचा ऑनलाईन आनंद घेऊया. जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन भारतीय विचार साधनेच्या ई व्याख्यान मालेमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. या आधी आपण 2 वेळा भेटलेलो आहे आणि त्यामध्ये आपण अनेक महत्वाचे मुद्दे हे कव्हर केलेले आहे. त्यामधला पहिला मुद्दा होता की भारत आणि चीन मध्ये जो लडाख मध्ये जो स्टँड ऑफ सुरू आहे, जो आता काही अंशाने कमी झालेला आहे, त्यामध्ये नेमकी चीनची मिलिटरी स्ट्रॅटेजी काय होती, त्याला भारताने कसं प्रत्युत्तर दिलं आणि भारताने चीनला गलवान खोऱ्यामध्ये कसं रक्तबंबाळ केलं, त्यांना मागे जाण्याकरता कसं भाग पाडलं, याविषयी आपण बोललो होतो. त्यानंतरचा जो आपला दुसरा विषय होता तो म्हणजे प्रोपगंडा वॉर. चीन आणि चीनचे जे मित्र आहेत ते नेहमीच आपल्या विरुद्ध प्रोपगंडा वॉर करायचा प्रयत्न करतात. ज्याला तुम्ही मराठीमध्ये अपप्रचार युद्ध म्हणा, दुष्प्रचार युद्ध म्हणा, त्याला तुम्ही डिसइन्फॉर्मेशन वॉर म्हणा, त्याला तुम्ही सायकोलॉजिकल वॉर म्हणा, मानसिक वॉर म्हणा. याच्यामध्ये थीम म्हणजे मुख्य मुद्दा असा असतो की चीन हा खूप ताकदवान आहे, तुम्ही चीनशी अजिबात लढून कधीही जिंकणार नाही, तर मुकाट्याने चीन जे म्हणतो आहे ते तुम्ही मान्य करा. आणि त्याकरता त्यांचे 300-400 जे मित्र आहेत भारतीय मीडियामध्ये, प्रिंट असो की इलेक्ट्रॉनिक असो की टीव्ही मध्ये किंवा सोशल मीडियावरती असो किंवा वर्तमानपत्रांमध्ये असो किंवा सोशल मीडियावरती असो, त्या सगळ्यांची मदत घेऊन भारत हा नेहमीच एक पाऊल मागे आहे असं दाखवण्याचा भास केला जातो. उदाहरणार्थ आता चीन गलवान मधून परत गेलं तर यांनी पुन्हा म्हणायला सुरुवात केली, अरे पण अजून ते पँगँगसो लेक मधून गेले नाहीयेत. अरे 3 ठिकाणी परत गेले, आपण राऊंड नंबर 1 नक्की जिंकलेला आहे, आता त्याच्या 4थ्या ठिकाणी तिथनं पण जातील. तर म्हणजे प्रत्येक वेळेला दाखवायचा प्रयत्न करायचा की चीनचं नाक वरती आहे, चीन जिंकतो आहे आणि भारत नेहमीच बॅकफूट वरती आहे आणि भारत चीनचा जो मुकाबला करण्याकरता तयार नाही, अशा प्रकारची थीम समोर मांडायची.
त्याविषयी आपण बोललो होतो आणि त्यामध्ये सगळ्यांचं योगदान काय आहे याच्याविषयी पण आपण बोललेलो होतो. आणि आजचा जो महत्वाचा विषय आहे तो म्हणजे चीनची आर्थिक व्यवस्था. चीननी भारतामध्ये पहिली आर्थिक घुसखोरी सुरुवात केली. भारतातल्या इंडस्ट्रियलिस्ट आणि व्यापाऱ्यांच्या मनामध्ये घुसखोरी केली. त्यांना चीनी प्रेमी बनवलं. त्यांच्या मनामध्ये अशी भावना निर्माण केली की चीन हा अतिशय चांगला देश आहे, चीनकडनं आपल्याला स्वस्तात गोष्टी मिळतील, त्यामुळे आपला प्रचंड फायदा होईल, म्हणून आपण चीनकडनं वस्तू आणि सगळे इतर गोष्टी विकत घ्यायला पाहिजे. मग ही घुसखोरी कन्व्हर्ट झाली आक्रमणामध्ये. पहिले 10% घुसखोरी झाली वेगवेगळ्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये, 10ची 15, 15ची 20, आणि आता अशी वेळ आलेली आहे की अनेक कॉर्पोरेट वर्ल्डच्या लोकांना वाटतं की चीन शिवाय जिंकणं हे शक्य नाही. त्याचप्रमाणे त्यांनी भारताच्या बाजारपेठामध्ये घुसखोरी सुरू केली. स्वस्त त्यांनी गोष्टी तिथे आणायला सुरुवात केली आणि एवढं ते प्रमाण इतकं वाढलं की भारत जो एक सणांचा देश आहे, भारताच्या सगळ्या सणांच्या बाजारपेठीवरती चीननी आक्रमण केलं आणि बाजारपेठा पूर्णपणे कॅप्चर केल्या. तर या सगळ्यामुळे चीनची अर्थव्यवस्था प्रचंड झाली. तर ही जी आर्थिक व्यवस्था ज्यावेळेस चीनचे प्रचंड होते, यामुळे आपलं काय नुकसान आहे? यामुळे आपलं अनेक प्रकारचं नुकसान आहे. एक आपल्याला काही आकडेवारी द्यायची म्हटली तर मागच्या वर्षी चीनने जवळजवळ $90 अब्ज एवढं किमतीचं सामान भारताला विकलं. त्यामुळे त्यांचा प्रचंड नफा झाला. भारताने केवळ 10 किंवा 12 अब्ज किमतीचं सामान त्यांना विकलं. यामुळे चीनची अर्थव्यवस्था प्रचंड वाढली. त्यामुळे चीनचं डिफेन्स बजेट प्रचंड वाढलं. डिफेन्स बजेट प्रचंड वाढल्यामुळे चीनची लष्करी ताकद वाढली. त्यांच्या शस्त्रांचं आधुनिकीकरण झालं. आणि आज जी आक्रमकता भारत चीन सीमेवरती दाखवत आहे, लडाखमध्ये दाखवत आहे, त्याला पैसे कोणी पुरवले? तर त्या भारतीयांनी जे अजून सुद्धा चीनचं सामान विकत घेत आहेत. म्हणजे आपल्या देशावरती आक्रमण करण्याकरता आपण जर पैसे द्यायचे म्हटले तर याच्याहून जास्त धोकेदायक गोष्ट काय? आणि अजून सुद्धा इतक्या दिवस स्टँड ऑफ चालू आहे. 9 मे पासून चीनने भारताच्या विरुद्ध बायोलॉजिकल वॉर म्हणजे तिसरं महायुद्ध सुरू केलं. यामध्ये त्यांनी भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली. तरी पण आपले लोक काही जण म्हणतात की नाही, आपल्याला चीन शिवाय काही पर्याय नाही. तर आपण आज या चीनच्या आर्थिक पैलूवरती बोलण्याचा प्रयत्न करू. पहिले घुसखोरी कशी झाली, आर्थिक घुसखोरी, आक्रमण कसं झालं, मग त्यांनी भारताच्या मनावरती कसा विजय मिळवला, त्यानंतर आता भारत त्याला प्रत्युत्तर कसं देतो आहे. आपण काही ऍप्स बॅन केले, आपण त्यांच्या गोष्टींवरती बहिष्कार घातला, आपण कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये मेक इन इंडिया नावाची पॉलिसी तयार करतो आहे, आत्मनिर्भर भारत, अशा प्रकारच्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. यामध्ये आपल्याला काही यश मिळालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच अजून जास्त यश मिळेल. तर हे सगळे पैलू ज्यावरती आपण विचार करू. परंतु महत्वाचं असं की या सगळ्यांमध्ये भारतीय नागरिकांची भूमिका ही अतिशय महत्वाची आहे. तर मी माझं हे सगळं बोलायला सुरुवात करीनच, तर त्याच्या आधी मी आपल्याला जो भारताचा एक नकाशा दाखवण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला नकाशाच्या द्वारे चीन आपल्यावरती कसं अतिक्रमण करतो आहे आर्थिक बाबतीमध्ये, याविषयी सांगण्याचा प्रयत्न करेन. तर आता आपण बघा की भारत आपल्याला इथे दिसतो आहे आणि चीन पण आपल्याला इथे दिसतो आहे. आणि हा भारत आहे. आणि भारताच्या बाजूला जी त्याची मित्रराष्ट्र, जे चीनचे मित्रराष्ट्र आहेत, एक तर पाकिस्तान आहे, मग अफगाणिस्तान आहे, मग इकडे हा पूर्ण चीनचा तिबेटचा भाग आहे, मग इथे नेपाळ आहे, मग इथे भूतान आहे, खालती बांगलादेश आहे, आणि समुद्राच्या बाजूने बघितलं तर इकडे श्रीलंका आहे, इकडे मालदीव आहे, आणि अजून दूर गेलं तर हे सगळे साऊथ ईस्ट एशियातले जे देश आहेत ते इकडे आहेत. आणि हे झाले आपल्या शेजारची राष्ट्र, जमिनी सीमांवरती असो की समुद्री सीमांकडे. आणि चीनच्या जवळची राष्ट्र कुठली? तर चीनच्या जवळ पाकिस्तान तर आहे, सेंट्रल एशियन रिपब्लिक जे कझाकिस्तान आहे, किर्गिस्तान आहे, तुर्कमेनिस्तान आहे, त्याच्याशिवाय मंगोलिया आहे, आणि मंगोलियाचा काही भाग चीनच्या ताब्यात आहे, काही स्वतंत्र आहे. त्याच्यानंतर इकडे वरती रशिया आहे. इकडे आपण समुद्राकडे बघितलं, नॉर्थ कोरिया आहे, साऊथ कोरिया आहे, जपान जो चीनचा एक नंबर शत्रू आहे, त्याच्याशिवाय जपानचा समुद्र आहे, ईस्ट चायना सी आहे, साऊथ चायना समुद्र आहे, आणि इथे साऊथ ईस्ट एशियातले देश आहेत. तर आता आपण आर्थिक आक्रमणाविषयी ज्यावेळेला बोलतो तर त्यामध्ये सर्वात पहिले येतं की आर्थिक आक्रमण हे सुरू केव्हा झालं आणि त्यांनी कसा प्रवास केला
आणि त्याची सध्याची परिस्थिती काय आहे. आपण जर बघाल तर 1976-77 पर्यंत भारत आणि चीनची जी अर्थव्यवस्था होती ती एकाच लेव्हलला होती. म्हणजे भारताची अर्थव्यवस्था आणि चीनची अर्थव्यवस्था ही एकाच लेव्हलला होती. मात्र 76 नंतर भारत मागे पडला आणि चीन झपाट्याने पुढे गेला. कारण चीननी फक्त आपल्या आर्थिक भरभराटीवरती लक्ष केंद्रित केलं. आणि त्या काळामध्ये 1976 पासून जर तुम्ही पुढे जाल तर भारत काय करत होता, तर भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये चीन आणि पाकिस्ताननी वेगवेगळ्या प्रकारच्या गडबडी सुरू केल्या होत्या, ज्यामुळे त्या भागातली आपली जी आर्थिक प्रगती आहे ती थांबली होती. उदाहरणार्थ काश्मीर मधलं चाललेलं छुपं युद्ध जे आहे ते जे सुरू झालं 80 सालापासून तर ते अजून सुद्धा सुरू आहे, तो दहशतवाद, याच्याविषयी आपल्याला माहिती आहे. याच्यानंतर जो मध्य भारताचा भाग आहे त्या मध्य भारतामध्ये नक्षलवाद किंवा माओवाद कसा त्रास देतोय, किती आपलं नुकसान करतोय त्याच्याविषयी आपल्याला कल्पना आहे. त्याच्याशिवाय जो ईशान्य भारताचा भाग आहे, ईशान्य भारताच्या भागमध्ये अनेक बंडखोर गट होते, त्याला 7 सिस्टर्स म्हटलं जातं, जे तिथे आर्थिक भरभराट हे होऊ देत नव्हते. एवढंच नव्हे तर याच्याशिवाय जे बाकीच्या भारतामध्ये अनेक ठिकाणी पाकिस्तान बॉम्बलास्ट करायचं, आपली आर्थिक राजधानी जी आहे मुंबई, तिथे बॉम्बलास्ट झाले होते सगळीकडे. तर त्यामुळे आपल्या आर्थिक व्यवस्थेला एक धक्का पोहोचत होता. आणि एवढंच नव्हे तर याच वेळेला म्हणजे ज्या वेळेला कुठे बॉम्बलास्ट होत नव्हते त्यावेळेला भारतीय कशामध्ये गुंतले होते, तर एकमेकाशी भांडण्यामध्ये. मग ती भांडणं भाषेवरनं असो की इतर कारणामुळे असो ती चालू होती. मग मध्ये भ्रष्टाचाराने मोठं आपलं हे केलं होतं. आणि आपलं व्यापारी जगत म्हणा, कॉर्पोरेट वर्ल्ड म्हणा, त्यांनी कधीही वर्ल्ड क्लास म्हणजे सगळ्या जगाशी कॉम्पिटिशन करण्याची कधीच प्रयत्न केला नाही. ते फक्त शासकीय अनुदान, कुठेतरी स्वस्तात जमीन घ्यायची, कुठेतरी कुठल्या तरी पॉलिटिकल पार्टीची मदत घेऊन आपला व्यापार वाढवायचा. या सगळ्यामुळे त्यांची भारतात जरी भरभराट होत असली तरी ते जागतिक लेवलला कुठलाही आपली इंडस्ट्री पोहोचू शकली नव्हती. आणि आजची सुद्धा जर आपण परिस्थिती बघितली तर फक्त 2 किंवा 3च इंडस्ट्री आहेत भारतामध्ये की ज्या जागतिक लेवलच्या. एक अर्थातच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे की IT सेक्टर जे आपलं वर्ल्ड क्लास आहे. दुसरं ऑटोमोटिव्ह सेक्टर म्हणजे गाड्या तयार करणं, मोटर कार तयार करणं, हे आपण वर्ल्ड क्लासला पोहोचलेलो आहोत. आणि थोड्याफार प्रमाणामध्ये फार्मास्युटिकल सेक्टर म्हणजे औषधी कारखान्यामध्ये आपण जगाचा औषधी बनवणारा कारखाना बनलेलो आहे. परंतु इतर सगळीकडे आपली मागास. त्यावेळेला चीननी काय केलं होतं, ते चीननी त्यावेळेला त्यांचे सुद्धा आज भयंकर वेगवेगळे प्रॉब्लेम्स होते. तिबेटमध्ये होते, शिनजियांग मध्ये होते, इतर ठिकाणी होते. परंतु त्यांनी त्यांना दाबून टाकलं आणि फक्त आर्थिक भरभराटीवरती लक्ष केंद्रित केलं. आणि त्यामुळे आजची परिस्थिती अशी आहे की चीनची अर्थव्यवस्था आपल्या जवळजवळ 3.5 पट किंवा 4पट झालेली आहे. म्हणजे भारतीय भांडण्यामध्ये गुंतून राहिले, चीननी मात्र आर्थिक प्रगती केली. त्यानंतर चीननी जी भारतात आर्थिक घुसखोरी करायला सुरुवात केली, याकरता आपल्याला बघावं लागतं 2001-2002 यांच्या काळामध्ये चीननी, जसं मी मागे म्हटलं होतं की भारताच्या विरुद्ध वेगवेगळ्या प्रकारची युद्ध एकाच वेळेला सुरू केलेली होती. त्याला हायब्रिड वॉर म्हटलं जातं. त्यामध्ये एक मुख्य मुद्दा होता राजकीय हस्तक्षेप किंवा भारताची जी राजकीय धोरणं होती त्यांना चीनच्या बाजूनी बनवायचं. आणि त्यांनी हळूहळू अशी घुसखोरी केली आणि जी भारताची धोरणं होती की ती त्यांनी हळूहळू स्वतःच्या बाजूला वळवायला सुरुवात केली. BHEL पॉवर सेक्टरमध्ये भारत हेवी इंडस्ट्री ज्या होत्या अतिशय वर्ल्ड क्लास ही कंपनी होती, त्यांना पॉवर सेक्टर मधून काढण्यात आलं. कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये लार्सन टोब्रो वगैरे अतिशय चांगल्या कंपन्या होत्या, त्यांना बाहेर काढण्यात आलं. आपल्या अनेक सायंटिफिक इन्स्टिट्यूशन्स होत्या की जे बऱ्यापैकी काम करत होत्या, त्यांना हे करण्यात आलं. तंत्रज्ञानाच्या सेक्टरमध्ये आपले अनेक अशा कंपनीज होत्या की जे खूपच चांगलं काम करत होत्या, त्यांना त्यातून काढण्यात आलं. आणि शेवटी सुरुवातीला काही भारतीय कारखानदारांनी 10% माल चीनमधनं विकत घ्यायला सुरुवात केली, कारण त्याची किंमत कमी होती. तर यामध्ये चीनने सुद्धा सामदंड भेद अशा प्रकारचे डावपेच वापरले. पहिले 10% सामान विकलं, मग 10चं 20% झालं, 20चं 25% झालं, आणि शेवटी काही काही ठिकाणी ते 50%, 60% एवढं सामान झालं, ज्यामुळे अनेक भारतीयांना वाटायला लागलं की याच्या पुढे चीनी मालाशिवाय आपल्याला कुठलाही पर्याय नाही. आणि 2002 किंवा 3 पर्यंत
भारत आणि चीनचा जो व्यापार होता तो भारत जेवढ्या गोष्टी चीनमधनं विकत घ्यायचा आणि ज्या भारत त्यांना विकायचा त्या जवळजवळ एकाच लेवलला होत्या. म्हणजे इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट मध्ये पॅरिटी होती, ते इक्वल होतं. परंतु 2003-04च्या नंतरचा जर आपण ग्राफ बघितला तर सडनली चीननी भारतात निर्यात करणाऱ्या गोष्टी प्रचंड प्रमाणामध्ये वाढल्या आणि भारत ज्या वस्तू चीनला विकत होत्या त्या मात्र कमी 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 होत गेल्या. आणि 2019चे आकडे काय, तर 90 अब्ज डॉलर्सच्या सामान चीनने आपल्याला विकलं आणि आपण त्यांना किती अब्ज डॉलर्सचं विकलं, 10 ते 12 अब्ज. म्हणजे 8 पटीने ते जास्त सामान भारताला विकत आहेत. म्हणजे केवढी प्रचंड प्रमाणामध्ये जी घुसखोरी होती ते आक्रमणामध्ये केव्हा परिवर्तित झाली हे आपण शोधू शकता. आणि आजची हालत अशी आहे की 8 पटीने ते जास्त सामान तुम्हाला ते विकतायत. आणि ही घुसखोरी एवढी प्रचंड की नॉर्मल सण असतात भारतामध्ये, दिवाळी आहे, दसरा आहे, दुर्गा पूजा आहे, ईद आहे, मोहरम आहे, या सगळ्या सणांमध्ये भारतीय प्रचंड खरीदारी करतात. यामध्ये सगळ्या गोष्टी या चीनमधून यायला लागल्या. दिवाळीच्या माळा चीनमधून, रक्षाबंधनच्या राखी चीनमधून, गणपतीच्या मूर्ती चीनमधून, शोभेच्या गोष्टी चीनमधून, म्हणजे फटाके चीनमधून, खेळणी चीनमधून. म्हणजे ज्या गोष्टी आपण स्मॉल स्केल सेक्टरमध्ये बनवतो त्यांना पद्धतशीररित्या मांडण्यात आलं आणि आपण अभिमानाने चीनमधून गोष्टी विकत घ्यायला सुरुवात केली. आणि त्यानंतर हे प्रमाण इतकं वाढलं की त्याला थांबवायचं कसं, तर 2014-15 पासून जे सरकार, भारत सरकार, जी पार्टी म्हणजे राज्य करण्याकरता आली त्यांच्या हे लक्षात आलं की चीनने प्रचंड घुसखोरी केलेली आहे. चीनची जी निर्यात आपल्याला होते ती कमी व्हायला पाहिजे, आपली निर्यात त्यांना वाढायला पाहिजे, म्हणून प्रचंड प्रयत्न करण्यात आले, मेक इन इंडिया खालती वगैरे. परंतु चीननी तिथे आपल्याला कायद्याच्या लढाईमध्ये अडकवून ठेवलं आणि जवळजवळ गेल्या 4-5 वर्षामध्ये सुद्धा आपण आयात आणि निर्यातीतली जी तफावत आहे ती कमी करण्यामध्ये फारसं आपल्याला यश मिळालं नाही. याचं मुख्य कारण आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये चीननी आपल्याला अडकवून ठेवलं, ज्याला लिगल वॉरफेअर सुद्धा म्हटलं जातं. WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा निमित्त पुढे काढून सांगितलं की आता आम्हाला ओपन मार्केट अवेलेबल आहे, आम्ही वाटले तर तुम्हाला गोष्टी विकू, आणि भारतीयांनी त्या विकत घ्यायला सुरुवात केली. तर म्हणजे परिस्थिती आर्थिक व्यवस्थेची जी आहे ती अतिशय गंभीर झाली आणि भारताच्या इंडस्ट्रीला जवळजवळ मारण्यात आलं आणि चीनवरती जी आपली डिपेंडन्सी आहे ती प्रचंड प्रमाणामध्ये वाढली. आणि चीननी ज्याच वेळेला काही नवीन प्रकल्प सुरू केले, ज्यामध्ये एक आहे वन बेल्ट आणि वन रोड. म्हणजे चीन ही जगाची, जशी त्यांनी भारतामध्ये घुसखोरी केली तर सगळे चीनचे जे कारखाने होते ते जनरली समुद्र किनाऱ्यावरती होते आणि तिथून त्यांनी सगळ्या देशांना रस्ते कसे जायचे हे ते रस्ते बांधायला सुरुवात केली. त्याला वन बेल्ट आणि वन रोड असं म्हटलं जातं. म्हणजे समुद्राकडनं साऊथ ईस्ट एशियामध्ये जायचं, समुद्राकडनं भारतामध्ये यायचं, समुद्राकडनं या ठिकाणी यायचं, मग या भागात जायचं, आफ्रिकेकडे जायचं आणि याच्या खालून सुएझ कॅनॉल मधून किंवा इकडून युरोप आणि अमेरिकेकडे जायचं. तर याला वन बेल्ट वन रोड असं म्हटलं जातं. आता नेमकं भारताचं म्हणजे नशीब चांगलं आहे किंवा सरकारने अनेक चांगली कामं करायला सुरुवात केली. तर आता मागच्या समजा 1 जानेवारीमध्ये किंवा थोडंसं त्याच्या आधी एकदम करोना व्हायरस नावाच्या एका भस्मासुरांनी जागतिक स्तरावरती प्रवेश केला. करोना किंवा कोविड-19 किंवा चीनी व्हायरस याच्या आधी काय होतं कोणालाही याची काही फारशी कल्पना नव्हती. परंतु आता हा घरोघरचा एक शब्द बनलेला आहे. परंतु त्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला फार मोठा धक्का पोहोचला. जसा चीनच्या अर्थव्यवस्थेला पोहोचला अर्थात आपल्या अर्थव्यवस्थेला सुद्धा पोहोचला. परंतु आपली अर्थव्यवस्था निर्यात आणि भारताच्या आतलं कन्झम्पशन या दोन्ही गोष्टींवरती अवलंबून आहे. त्यामुळे आपली अर्थव्यवस्था सध्या सुद्धा काही फारशा वाईट अवस्थेत नाही. परंतु चीनची अर्थव्यवस्था केवळ निर्यातीवरती अवलंबून आहे. त्यामुळे त्यांचे सगळे कारखाने बंद पडले. जे परदेशातले लोक म्हणजे युरोप असो की अमेरिका असो जे चीनकडनं काहीतरी सामान मागवायचे ते आता त्यांनी मागणं हे पूर्णपणे थांबवलं. यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसला. त्यांचं जे प्रोडक्शन होतं ते खूप कमी झालं. चीनमुळे सगळ्या जगात राग निर्माण झाला. त्यामुळे प्रत्येक देश आता चीनवरती आर्थिक बहिष्कार टाकायच्या बाबी बोलतो आहे. अर्थात ते एवढं सोपं नाहीये, परंतु राग आहे. अनेक गोष्टी त्यांनी आणायचं थांबवलेलं आहे.
तर त्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला भरपूर धोका पोहोचलेला आहे. वर्ल्ड बँक असं म्हणतं आहे की चीनची अर्थव्यवस्थेला जो धोका त्याची मागास झालेली आहे ती गेल्या 30 वर्षामधली सर्वात जास्त मोठा धक्का आता चीनच्या अर्थव्यवस्थेला पोहोचलेला आहे. आणि चीनला जर अर्थव्यवस्थेला धक्का पोहोचत असेल तर याचा आपल्याला काय फायदा? आपल्याला ही एक अपॉर्च्युनिटी आहे, आपल्याला एक संधी आहे, ज्यामुळे चीन आणि भारताच्या अर्थव्यवस्थेतली जी तफावत आहे ती भरून देण्याकरता आपल्याला या करोनानी एक संधी दिलेली आहे. आशा करूया की आपण ही संधी नक्कीच याचा चांगला वापर करू. एवढंच नव्हे तर या अर्थव्यवस्थेला धक्का लागल्यामुळे चीनला अजून वेगवेगळ्या प्रकारे त्रास होतो आहे. त्यांचे जे वन बेल्ट वन रोड नावाचे जे प्रोजेक्ट आहेत, म्हणजे समुद्री रस्ते, रेल्वे लाईन्स, जमिनीवरनं रस्ते, म्हणजे काही रस्ते तर जमिनीवरनं सुद्धा चीनकडून सेंट्रल एशियन रिपब्लिक्स मध्ये जातात. मग हा जो पाकिस्तानमध्ये त्यांचा जो चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे, इथे कॉरिडॉरपासून सुरू होतो आणि पूर्ण पाकिस्तानच्या आतून घुसून तो इथे मग तो इथे चीनमध्ये प्रवेश करतो, जिथे त्यांचा शिनजियांग नावाचा प्रांत आहे. तर हे सगळे जे वन बेल्ट वन रोड होते ज्यामध्ये भारताने भाग घेतला नव्हता आणि जे अतिशय तो चांगला निर्णय होता आणि त्याला आता प्रचंड मोठा धक्का पोचलाय. जवळजवळ $6.5 ट्रिलियन एवढा प्रचंड पैसा चीननी या वन बेल्ट वन रोड मध्ये घातलेला आहे. ज्यामुळे आता आणि याच्यातून त्यांना परतावा काय मिळतो, त्यांना रिटर्न काय मिळतं, तर रिटर्न 0 आहे. त्यापासून त्यांना कुठलाही आर्थिक फायदा होत नाही. अनेक तथाकथित तज्ञांनी सांगायचा प्रयत्न केला की अहो हे आर्थिक करण्याकरता नाहीये, की त्यांच्याकरता सामरिक म्हणजे अपॉर्च्युनिटीज आहेत. ते 99 वर्ष आता त्यांनी चीन एक श्रीलंकेचं बंदर जे हंबनतोतामध्ये होतं त्याला आता विकत घेतलेलं आहे आणि ते बंदर आता पूर्णपणे चीनच्या ताब्यात आहे. अरे आपण कुठल्याही राष्ट्राने जर $6 ट्रिलियन एवढा पैसा खर्च केला तर त्याच्यावरती 1%, 2% काहीतरी तर रिटर्न मिळायला पाहिजे. आणि आता चीनचे अर्थतज्ञ म्हणतात की काहीही रिटर्न मिळणार नाही, कारण सगळे देश ज्यांना प्रचंड प्रमाणामध्ये अशा प्रकारचं लोन देण्यात आलं, ज्याला लोन डिप्लोमसी म्हटलं जातं, त्यामध्ये त्यांच्याकडे आता ते कर्ज फेडण्याची क्षमता शिल्लक राहिली नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणतात की आम्हाला हे कर्ज माफ करा, कारण पाकिस्तानला सगळं नुसतं माफ करून घ्यायची सवय आहे, स्वतःहून ते कुठलाही पैसा खर्च करू शकत नाही. तर त्याच्यामुळे $6 ट्रिलियन जर पैसा तुमचा जर राईट ऑफ झाला असेल तर तुमच्या अर्थव्यवस्थेला केवढा मोठा धोका पोहोचला असेल याचा आपल्याला कल्पना असावी. त्याच्याशिवाय भारताने मागच्या आठवड्यामध्ये 59 चीनी ऍप्सला बंदी घातली. टिकटॉक आहे, गेमिंग ऍप्स वेगवेगळ्या प्रकारची आहेत. तर अनेक आपल्या शंकासुरांनी सांगायला सुरुवात केली, अरे यांनी काय होतं, याच्यामुळे चीनचं किती याचं मोठं नुकसान होणार आहे. चीनचं नक्कीच नुकसान होत आहे. जवळजवळ त्यांचा $2 बिलियन त्यांचा नफा होता, या जे 59 कंपनीचा मिळत होता तो आता पूर्णपणे थांबलेला आहे. यामुळे अजून काय होतं, तर यामुळे 59 कंपन्या त्यांचा जवळजवळ 40% जो व्यवहार होता तो या भारतामध्ये होता. आता जर तुमचा एखाद्या कुठल्याही कॉर्पोरेट वर्ल्डचा जर 40% व्यापार एकदम जर कमी झाला तर त्यांची काय अवस्था होईल. 5-10% जरी व्यापार कमी झाला तरी कंपनी तुटतात, कंपनी कोलॅप्स होतात. इथे 40% कमी झालाय. आणि एवढंच नाही तर भारताचं उदाहरण बघून अमेरिका सुद्धा म्हणत आहे की आम्ही हे ऍप्स बॅन करणार आहोत. युरोप सुद्धा याविषयी बोलत आहे, ऑस्ट्रेलिया सुद्धा याविषयी बोलत आहेत. आणि सगळ्या जगातल्या देशांना लक्षात आलंय की ज्यांना चीनविषयी राग आहे की आम्ही हे चीन विरुद्ध हे शस्त्र नक्कीच वापरू शकतो, यामध्ये काय प्रश्न आहे. तर या ऍप्समुळे सुद्धा त्यांना एक मोठं नुकसान झालेलं आहे. एवढंच नव्हे तर आता वेगवेगळ्या प्रकारचं जे तंत्रज्ञान आहे आता देश हे चीन मधून घ्यायच्या ऐवजी हे इतर देशांकडून आणण्याचा प्रयत्न करतायत. मग ते साऊथ ईस्ट एशियातले देश असो की तैवान असो, कारण तैवानचं जे तंत्रज्ञान आहे ते चीनपेक्षा सुद्धा चांगलं आहे. जपानचं तंत्रज्ञान, तैवानचं, साऊथ ईस्ट एशिया या देशातलं आणि इतर देशातलं. तर त्यामुळे सुद्धा त्यांना एक मोठा धक्का या आर्थिक युद्धामध्ये पोहोचतो आहे. तर यामुळे या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम काय होतो, तर एकत्रित परिणाम असा होतो की यामुळे चीनमध्ये
महागाई प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे. यामध्ये चीनमुळे अनएम्प्लॉयमेंट रेट म्हणजे बेरोजगारी ही 20% एवढी मोठी झाली आहे असं मानलं जातं. आता बेरोजगारी झाल्यामुळे काय होतं, लोकांना प्रचंड राग येतो आहे, आमच्याकडे पैसे नाहीयेत. त्यामुळे त्यांची जी सोशल टेन्शन्स आहेत, त्याला सामाजिक टेन्शन म्हणायचं, ती वाढता आहेत. आणि त्यांची अर्थव्यवस्था ही पूर्ण एक्सपोर्ट वरतीच निर्भर होती. त्यामुळे त्यांना जो लागलेला धक्का आहे तो फारच जास्त आहे. वन बेल्ट वन रोड विषयी मी बोलायचा प्रयत्न केला. भारताच्या संबंधामध्ये ज्यावेळेस भारताने ठरवलं की इकडे जायचं नाही, त्यावेळेला त्यांनी भारतामध्ये टेक्नॉलॉजिकल वन बेल्ट वन रोड मध्ये घुसखोरी करायचा प्रयत्न केला. म्हणजे काय की भारताच्या ज्या तंत्रज्ञानाच्या कंपन्या होत्या त्यामध्ये घुसखोरी करायचा प्रयत्न केला. तंत्रज्ञानाच्या कंपन्या कुठल्या, इंटरनेट बेस्ड कंपनीज, त्यानंतर ब्राउझिंग कंपनीज, सॉफ्टवेअर कंपनीज, हार्डवेअर कंपनीज, याच्यामध्ये त्यांनी घुसखोरी करायचा प्रयत्न केला. आणि अर्थात नशिबाने आपल्या सरकारने ते पटकन ओळखलं आणि त्यांनी तंत्रज्ञानाच्या सेक्टरमध्ये चीनची घुसखोरी आता थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपल्याला कल्पना असेल की जसं हा करोना व्हायरस सुरू झाला, चीनी व्हायरस, त्यानंतर एक सरकारने निर्णय घेतला की कुठलीही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी शेजारच्या राष्ट्रामधून येते आहे त्याच्यावरती आम्ही पहिले त्यांना डायरेक्टली यायला अलाउड होतं. आता आम्ही ते बघू ते कुठल्या क्षेत्रात येणार आहेत. जे संवेदनशील क्षेत्र आहेत त्यामध्ये त्यांना परमिशन नाही, म्हणजे टेक्नॉलॉजिकल सेक्टर्स मध्ये त्यांना परमिशन नाही. आणि एवढंच नव्हे तर त्यांनी भारताच्या काही कंपन्यांचे शेअर्स विकत घ्यायला सुरुवात केली. आणि यामध्ये त्यांनी काय केलं की HDFC सारख्या कंपन्यांचे शेअर्स त्यांनी निम्म्या किमतीत विकत घेण्याचा प्रयत्न केला. कारण आपलं जे स्टॉक मार्केट होतं ते एकदमच पुष्कळ खालती गेलेलं होतं. तर यामुळे अर्थातच चीनला मोठा फायदा होणार होता. सरकारने लगेच एक वटहुकूम मांडला आणि अशा प्रकारची जी घुसखोरी आहे ती थांबवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे टेक्नॉलॉजिकल कंपनीज मध्ये चीनची घुसखोरी आपण आता बऱ्यापैकी थांबवली आहे. परंतु चीन हे एक अतिशय लबाड राष्ट्र आहे. चीन आता आपल्यामध्ये जी आर्थिक घुसखोरी करतं ती केवळ नुसत्या आपल्या कंपन्यांमध्ये येतं असं नाही. चीन आज नेपाळ, चीन मधून प्रचंड प्रमाणामध्ये सामान विकत घेतो, म्हणजे सामान आयात करतो आणि हे सामान नंतर नेपाळ मधून भारतामध्ये स्मगल केलं जातं. आपल्यातले अनेक भारतीय नेपाळला भेटीला जातात आणि तिथून चीनी गोष्टी विकत घेऊन येतात. त्यांना आव्हान आहे की असं करू नका. आणि अशा प्रकारची आर्थिक स्मगलिंग, जे चीनी वस्तूंचं जे स्मगलिंग होतं हे नेपाळमधून सुद्धा होतं. याच्याशिवाय हे समुद्र किनाऱ्यापासून सुद्धा होतं, हे बांगलादेश मधून सुद्धा होतं, हे म्यानमार सुद्धा म्हणून सुद्धा होतं. म्हणून हा जो सगळा भाग आहे, सीमावर्ती भाग, ईशान्य भारत, या ठिकाणच्या लोकांना उद्बोधन करण्याची गरज आहे की कुठलंही स्मगलिंग झालेलं सामान अजिबात पुढे तुम्ही विकत घेऊ नका, आणू नका. आपण कुठल्याही देशात जरी प्रवासाला गेलो, कारण 3 कोटी भारतीय मागच्या वर्षी परदेशाची वारी करून आले, तर चीनी गोष्टींवरती तिथे पण आपला बहिष्कार घालायला पाहिजे. हे एक अतिशय महत्वाचा निर्णय आपण घ्यायलाच पाहिजे आणि सगळ्यांना याविषयी आपण सांगायला पाहिजे. यानंतर एक महत्वाचा मुद्दा असा की अनेक वेळा शेजारच्या राष्ट्रामधून आपल्याकडे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येत होती. म्हणजे उदाहरणार्थ एक सिंगापूरची कंपनी ती भारतामध्ये गुंतवणूक करत होते. सिंगापूर आपल्याला दिसतंय याच्यामध्ये, ती भारतात गुंतवणूक करते, पण त्याचं मेजॉरिटी शेअर होल्डर कोण आहे? चीन आहे. काही बांगलादेशची कंपनी भारतामध्ये येते, मेजर शेअर होल्डर्स कोण आहे? चीन आहे. नेपाळची कंपनी. आणि आपल्याला एक अतिशय गंमत वाटेल किंवा गंमत वाटते की नाही माहिती नाही की मुंबईमध्ये BDD चाळ नावाच्या काही चाळी आहेत. तर तिथे भरपूर जागा अवेलेबल आहे. तर तिथे रिकन्स्ट्रक्शन रिडेव्हलपमेंटचा प्रस्ताव पुढे आला आणि त्याकरता टेंडर्स मागवण्यात आली. तर ते टेंडर ज्यांनी विकलं, सर्वात कमी किमतीमध्ये या भागाची डेव्हलपमेंट करायची, ते एका महाराष्ट्रीयन माणसांनी ते जिंकलं. ते लोकांना अभिमान वाटला की मराठी पाऊल पुढे. परंतु नंतर लक्षात आलं की ज्याला ते मिळालं होतं त्याची अशा प्रकारचं इतकं मोठं काम करायची त्याची क्षमताच नाहीये. त्याच्या मागे चीनी कंपनी ही उभी होती. तर अशा प्रकारे भारतीयांच्या नावाचा वापर करून, शेजारी राष्ट्रांच्या नावाचा वापर करून चीन आपल्यामध्ये घुसखोरी करायचा प्रयत्न करतो आहे. तर त्याच्यावरती आपलं पूर्णपणे लक्ष असायला पाहिजे.
आता चीन सगळ्या जगातल्या फॅक्टरीज 60% फॅक्टरीज युरोप आणि अमेरिकेच्या या चीनमध्ये होत्या. यामधल्या अनेक फॅक्टरीज आज तिथे बाहेर यायचा प्रयत्न करतायत, कारण चीन विषयी सगळ्या जगामध्ये घृणा तयार झालेली आहे. तर त्यामधल्या जास्तीत जास्त कंपनीला आपण जर भारतामध्ये आणलं, यामध्ये आपल्या मेक इन इंडियाला एक मोठा वाव मिळेल, भारतामध्ये नोकऱ्या निर्माण होतील. याकरता भारत सरकार नक्कीच प्रयत्न करत आहे आणि 3 फॅक्टरीज ऑलरेडी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये आलेल्या आहेत. एक जर्मन फॅक्टरी आग्राला आलेली आहे वगैरे. परंतु अजून सुद्धा अनेक फॅक्टरी ज्या साऊथ ईस्ट एशिया देशामध्ये किंवा इतर ठिकाणी जात आहेत. आपण त्यांना आपल्याकडे का आणू शकत नाही? त्याला काही कारणं आहेत. जमिनीची किंमत आहे, आपलं लेबर अनप्रोडक्टिव्ह आहे, आपल्याकडे जे कर्ज सरकार देतं त्याचा रेट खूप जास्त आहे, आपलं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे रस्ते रोड हे अजून जास्त इम्प्रुव्हमेंट करण्याची गरज आहे. याविषयी आपण बोलू की आपण काय करू शकतो. तर ते अशा प्रकारचे कारखाने जास्तीत जास्त आपण त्यांना भारतामध्ये आणायला पाहिजे आणि भारताला आता जगाचं मॅन्युफॅक्चरिंग जे हे आहे ते बनवायला पाहिजे. त्याच्याशिवाय चीनला भारतामध्ये विविध प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट्स मिळत होते, तर ते कॉन्ट्रॅक्ट्स आता आपण थांबवलेले आहेत. श्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे की रोड कन्स्ट्रक्शन मध्ये कुठल्याही चीनी कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं जात नाही. पॉवर सेक्टरमध्ये वीज निर्मिती करण्यामध्ये BHEL सारख्या एका अतिशय चांगल्या कंपनीला आपण मारून टाकलं आणि चीनी पॉवर इक्विपमेंट घ्यायला सुरुवात केली. ते थांबायला पाहिजे. पॉवर सेक्टरमध्ये सुद्धा त्यांना प्रवेश नको. आपलं जे कम्युनिकेशन सेक्टर आहे म्हणजे मोबाईल आहे, मोबाईल नेटवर्क आहे किंवा टेलिफोन्स आहेत, यामध्ये चीनची घुसखोरी एवढी प्रचंड आहे की आज जवळजवळ 50 ते 60% मोबाईल हे चीनी ओरिजिनचे आहेत. परंतु 60% जर चीनी ओरिजिनचे असतील तर 40% नाहीत. याचा अर्थ ते आपण मोबाईल आता विकत घेऊ शकतो आणि जास्तीत जास्त भारतीय कंटेंट असलेले मोबाईल घ्या, हा आपल्याला एक शॉर्ट मेसेज आहे. इलेक्ट्रॉनिक सेक्टरमध्ये चीनची घुसखोरी ही प्रचंड आहे. त्याकरता चीनवरचं असलेलं आपलं अवलंबित्व कमी करण्याकरता एक सरकारचा फार मोठा कार्यक्रम आहे. त्याला आत्मनिर्भर भारत असं म्हटलं जातं आणि ज्याला बऱ्यापैकी यश हे मिळतं आहे. परंतु आपल्याला काही वर्ष पुष्कळ जास्त मेहनत ही करावी लागेल. चीनमधून अनेक फालतू गोष्टी आयात केल्या जातात. WTOच्या नियमाप्रमाणे ही आयात आपण थांबवू शकत नाही. परंतु मला असं वाटतं की आपण वेगवेगळ्या नियमांचा वापर करून ही आयात काहीतरी कारणामुळे थांबवावी. जसं चीन आपलं थांबवतं. कधी सांगावं की पर्यावरणाच्या दृष्टीने तुमची खेळणी ही चांगली नाहीत, कधी सांगावं की तुम्ही त्यामध्ये प्लास्टिक जास्त वापरलेलं आहे. म्हणजे ज्या नियमांचा वापर करून चीननी भारताकडून होणारी निर्यात थांबवली, तशाच प्रकारचा त्यांना जशाच तसे उत्तर जसं भारतीय सैनिकांनी दिलं होतं गलवानच्या लढाईमध्ये, तसंच भारताने आर्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा द्यायला पाहिजे. ज्या ज्या वेळेला भारताच्या लोकांना चीनमध्ये येण्यातून थांबवलं जातं त्याच नियमाचा वापर करून आपण चीनला थांबवलं पाहिजे. म्हणजे सामदंड भेद यांचा चीनच्या विरुद्ध वापर हा करायलाच पाहिजे. चीनमधून आपण अतिशय अनेक गोष्टी विनाकारण घेत होतो, खास सणाच्या वेळेला लागणाऱ्या गोष्टी. आता हे सगळे इंडस्ट्रियलिस्ट एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी ठरवलं आहे की जवळजवळ 5000हून जास्त वस्तू ज्या चीनमधनं आयात होत होत्या त्यांना आपण घेणार नाही आणि त्यांना भारतामध्येच आपण बनवू. आणि ते बनवणं पहिले पण चालू होतं, पण मध्ये ते कारखाने ते बंद पडले होते. आणि अनेक भारतीय कंपनीजनी मी एकत्रच सांगण्याचा प्रयत्न करतोय की चीनकडचं आव्हान काय आहे आणि त्याला आपण प्रत्युत्तर कसं देतो आहे आणि त्याला इतर भारतीय कसे मदत करू शकतात. आपण आत्मनिर्भर भारतच्या खालती स्मॉल स्केल सेक्टरला प्रचंड प्रमाणामध्ये आर्थिक मदत केलेली आहे, ज्यामुळे या गोष्टी सगळ्या भारतातच बनतील. मग ते दिवाळीचे दिवे असो की लाल म्हणजे कंदील असो की गणपतीच्या मूर्ती असो की शोभेच्या गोष्टी असो की म्हणजे अनेक गोष्टी असो, त्या सगळ्या भारतात बनवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि अनेक ई कॉमर्स कंपनीनी त्यांच्या साईटवरती भारतामधल्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं ठरवलेलं आहे. भारत सरकारने ठरवलं आहे की कुठलंही भारत सरकारचे जी आहे ते कुठलंही सामान चीनी घेणार नाही, ते फक्त भारतीय घेतील. मला वाटतं सगळ्या नागरिकांनी हा निश्चय करायला पाहिजे की मी कुठलंही चीनी सामान कुठल्याही हद्दीत घेणार नाही.
परंतु त्याकरता अनेकांना कळत नाही की जर दुकानामध्ये गेला तर चीनी सामान कसं ओळखायचं. तर चीनी सामानाचा जो बारकोड असतो त्याविषयी आपल्याला कल्पना पाहिजे, तो डिस्टिंक्टली आपल्याला कळतो. आणि पहिले चीन लबाड्या करायचं आणि आपल्या सामानावरती मेड इन चायना नावाचा त्यांचा स्टॅम्प हा कुठेच लागलेला नसायचा. आता भारत सरकारने हे कंपल्सरी केलं आहे की हे कुठे बनलं आहे ही माहिती कळायलाच पाहिजे, ज्यामुळे हे सामान चीनी आहे की नाही हे आपल्याला कळू शकेल. तर त्याच्यामुळे आता सामान्य भारतीयांना चीनी सामान कसं ओळखायचं याविषयी आपल्याला नक्कीच माहिती कळेल. आपण आता वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक वस्तू ज्या चीनमधून येत होत्या त्या थांबवण्याचा प्रयत्न करतो आहे. BSNL नावाची जी आपली कंपनी आहे ते 4Gचं कॉन्ट्रॅक्ट जे चीनला देत होते ते त्यांनी आता थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. चीनी वस्तूंवरती बहिष्काराची जी मोहीम आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. मोबाईल फोन असो की ऍप्स असो की चीनी उत्पादनं असो की इलेक्ट्रॉनिक गोष्टी असो, याच्यावरती आपण आता पूर्णपणे त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो आहे. 200 कोटी पर्यंतचं जे कॉन्ट्रॅक्ट जे त्याचं टेंडरिंग केलं जायचं ते आता आपण फक्त भारतीय कंपन्यांकरता रिझर्व्ह करून ठेवलेलं आहे. चीनी कंपन्यांना दिलेली अनेक कंत्राट आपण आता बंद पाडली आहे. म्हणजे जसं एक तळेगावमध्ये चीनी कारखाना येणार होता तो आता आपण त्याला थांबवलेला आहे. याच्याशिवाय अजून 2-3 ठिकाणी अशाच प्रकारचे कारखाने होते त्यांना आपण थांबवलेलं आहे. त्यांना जे कॉन्ट्रॅक्ट एक रस्ता बनवण्याचं मिळालं होतं ते आपण आता थांबवलेलं आहे. ज्याच्यामुळे आता जे भारतीय आहेत त्यांना जास्त फायदा होईल हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि चीनी वस्तूंना कसे ओळखायचं याकरता मार्किंग चांगल्या पद्धतीने आपण करायचा प्रयत्न करतो आहे. चीन मधल्या गोष्टी ज्या अजून सुद्धा काही व्यापारी आपला आणण्याचा प्रयत्न करतात त्या व्यापाऱ्यांवरती आपण अर्थातच म्हणजे त्यांच्यावरती मानसिक दबाव टाकायला पाहिजे की जर तुम्ही असं चीन मधून जर गोष्टी आयात करत राहिला तर आम्ही तुमच्या दुकानामध्ये येणार नाही, आम्ही तुमच्यावरती बहिष्कार घालू, हे त्यांना सांगणं गरजेचं आहे. कुठलंही दुकान असो कुठलाही व्यापारी असो त्यांना तसा हा मेसेज हा पूर्णपणे मिळायलाच पाहिजे. तर अशा आर्थिक आघाडीवरती आपण चीनला वेगवेगळ्या पद्धतीने आपण थांबवण्याचा प्रयत्न करतो आहे, ज्यामुळे चीनवरचं जे आपलं असलेलं जे अवलंबित्व आहे ते आपल्याला नक्कीच कमी करता येईल. आणि यामध्ये जे आत्मनिर्भर भारत नावाचा जो प्रोग्राम आहे हा अतिशय महत्वाचा आहे. आणि यामध्ये आपण या कंपन्यांना एक्स्ट्रा कर्ज देतो आहे, त्यांना ज्या रेटनी कर्ज मिळत आहे त्या रेट आपण कमी केलेला आहे. हे जे स्मॉल स्केल सेक्टर आहे त्याची जी मर्यादा होती ती आपण वाढवलेला आहे. अनेक गोष्टी त्यांच्याकरता आपण रिझर्व्ह केलेल्या आहेत. सरकारी संस्थांना सांगण्यात आलंय की तुम्ही या गोष्टी खरेदी करा, त्यांच्यावरचं टॅक्सेशन कमी करण्यात आलेलं आहे. म्हणजे अनेक उपाय हे आपण भारताने तिथे केलेले आहे. तर अशा प्रकारे आपण निर्भर भारत हे सगळं करायचा प्रयत्न करतो आहे. आपल्याला इथे दिसेल की जो इंडेक्स ऑफ डेव्हलपमेंट आहे चीन आणि भारताचा यामध्ये खूपच फरक पडत होता, परंतु आता हा जो डेव्हलपमेंटचा जो रेट आहे तो आता नक्कीच कमी होणार आहे. आपण हा बघा की चीन आणि भारताची जी GDP होती, म्हणजे लाल रेषा जी आहे ती चीनची आहे आणि जी खालची जी रेषा आहे हिरवी ती भारताची आहे. आपण बघितलं असेल तर 2015-16 पर्यंत हा जो म्हणजे जो ग्राफ आहे त्याच्यामधली तफावत ही वाढत होती. म्हणजे चीनची अर्थव्यवस्था प्रचंड वेगाने पुढे जात होती, परंतु एक वेळ येईल एक पुढच्या 5-6 वर्षामध्ये ही जी हिरवी लाईन आहे, आपण हिरवी लाईन बघत असाल की जी भारतीय अर्थव्यवस्थेची लाईन आहे ही अशी वरती जाईल आणि चीनची जी अर्थव्यवस्थेची लाईन आहे ती खालती येईल. म्हणजे एक 5-6 वर्षामध्ये आपला वेग चीनपेक्षा जास्त असेल यामध्ये कोणाला काहीही शंका नको. त्याशिवाय चीनमध्ये अनेक त्यांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत. चीनमध्ये लोकसंख्या नियंत्रण, भ्रष्टाचार या सगळ्यामुळे चीनला पुष्कळ त्रास होतो आहे. आणि याच्याशिवाय जे चीनचे जे आतले भाग आहेत म्हणजे तिबेट आहे तिथले लोक हे चीनच्या विरुद्ध गेले. तर काय झालंय की तिबेटविषयी बोलायचं म्हटलं तर एक वेगळाच विषय हा घ्यावा लागेल, परंतु अर्थव्यवस्थेच्या संबंधित मी फक्त 2च गोष्टींवरती तिबेटच्या संदर्भात बोलायला मागतो की चीनने त्यांची सगळी न्यूक्लिअर वेपन्स ही तिबेटने ठेवलेली आहेत. कारण काय ते न्यूक्लिअर वॉर झालं
तर ही लढाई तिबेटमध्ये लढली जाईल. त्यामुळे जे 50 लाख जे तिबेटन्स आहेत ते चीनच्या खूप विरुद्ध आहेत. त्यामुळे जर कधी चीनने युद्ध सुरू केलं तर हे सगळे तिबेटन्स हे नक्कीच भारताला मदत करतील माहिती पुरवण्याचं. एवढंच नव्हे तर आज एक अशी कल्पना होती की चीन हे भारताच्या आजूबाजूला लष्करी टेहळणी केंद्र सुरू करत आहे, लष्करी तळाचं जाळं करतो आहे. यांना अनेक एक्सपर्ट्स एक स्ट्रिंग ऑफ पर्ल्स असं म्हणायचं की म्हणजे एक मोत्याची माळ. त्यांचं काय थोडक्यात म्हणणं काय होतं की पाकिस्तानमध्ये ग्वाडार बंदर, तिथे चीनचा लष्करी तळ आहे, इथून जो चायना पाकिस्तान इकडनं जातो. त्यानंतर हंबनतोता हे जे बंदर इथे माझा जिथे आरो आहे ते चीननी घेतलेलं आहे. मग याच्याशिवाय चिटगॉंग जे बांगलादेश मधलं बंदर आहे ते चीननी घेतलेलं आहे. मग सिटवे जे म्यानमार मधलं बंदर आहे ते, तर ही आपल्याला भारताच्या बरोबर एक लष्करी तळाची माळ आहे. पण ही खरोखर माळ आहे का? या ठिकाणी किती लोक असतील? आपण जर 71च्या लढाईचा इतिहास वाचला असेल तर त्यामध्ये भारतीय नौदलाने कराचीच्या नेव्हल बेसवरती हल्ला केला होता आणि त्याला पूर्णपणे जाळून टाकलं होतं. तर असा जर लष्करी बेस आता ग्वाडारमध्ये झाला असेल तर त्याला तोडणं फारसं कठीण आहे का? अजिबात नाही. आपण अशा कुठल्याही लष्करी तळाला नक्कीच बर्बाद करू शकतो, यामध्ये आपल्या मनामध्ये काहीही शंका नको. तर हे एक हा प्रकार आहे, याविषयी आपल्याला कळायला पाहिजे. आणि एवढंच नव्हे तर आपल्याला याच्यामध्ये एक अजून एक गोष्ट जी लक्षात येईल की लष्करी तळ तर आहेतच, याच्याशिवाय मला वाटतं मी आता हे जे स्क्रीन शेअरिंग जे आहे ते थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यानंतर आता मी नुसतं इतर गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करतो. तर हे लष्करी तळ वगैरे जे होते ते म्हणजे खरोखरच त्याची काही इतकी किंमत होती का? त्याचं उत्तर आहे अजिबात नाही. चीनला आपण अतिशय वाढवून सांगितलं होतं. चीनची अर्थव्यवस्था मोठी आहे, याच्यामध्ये काही प्रश्न नाही, परंतु मोठ्या अर्थव्यवस्थेचे प्रॉब्लेम सुद्धा अनेक मोठे असतात. आणि चीनची जी अर्थव्यवस्था आहे त्यामध्ये अनेक अशा गोष्टी तयार होत आहेत की ज्यामुळे ती अर्थव्यवस्था पुढे जाऊ शकत नाही. मुख्य असं आहे की अर्थव्यवस्था जी त्यांची आहे त्यामध्ये त्यांच्याकडे अनेक स्ट्रक्चरल प्रॉब्लेम सुरू झाले आहेत. त्यांनी प्रचंड तिथे पूल बांधले, प्रचंड इंडस्ट्रीज तयार केल्या, प्रचंड धरणं बांधली आणि हे सगळे जी प्रोजेक्ट्स आहेत ते इकॉनॉमिकली व्हायबल नाही, हे आपल्याला मुख्य कळायला पाहिजे. तर त्यामुळे चीनच्या जो अर्थव्यवस्थेला जो धक्का आहे तो मोठा होतो आहे. याच्याशिवाय चीनची जी अर्थव्यवस्था आहे त्यामध्ये चीन अनेक देशांशी बेकायदेशीर व्यापार करायचा प्रयत्न करायचा, अनेक देशांशी स्मगलिंग करायचा प्रयत्न करायचा. आता त्यामध्ये सुद्धा सगळ्यांनी त्याच्यावरती लक्ष देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचं मी भारताच्या दृष्टीने आपल्याला 1-2 उदाहरणं आपल्या समोर मांडतो, त्यामुळे आपल्याला कळेल की भारताशी चीन कशा प्रकारे हे वागत होतं. नंबर 1, भारताचे व्यापारी ज्यावेळेस चीनमधून सामान विकत घ्यायचे तर त्याची किंमत जी असायची, समजा जर 10 कोटी रुपयाचं सामान एका कंटेनरच्या मधून जर भारतामध्ये येत असेल तर भारतीय व्यापारी आणि अनेक उद्योजक हे कधीच प्रामाणिक नव्हते. त्यांना भारताविषयी जेवढं प्रेम पाहिजे तेवढं कधीच नव्हतं. तर याच्यामुळे ते काय करायचे की सामान एका कंटेनरमध्ये 10 कोटीचं येत आहे, परंतु बिल दाखवायचं किंवा जो ज्याला व्हाउचर म्हणायचं ते दाखवायचं किंवा जे डॉक्युमेंट असतात त्यात दाखवायचं की आपण फक्त 1 कोटीचं सामान हे कंटेनरमध्ये विकत आणतो आहे. आता कंटेनरमध्ये सामान 1 कोटीचं आहे की 10 कोटीचं आहे हे शोधणं याआधी कधीच शक्य नव्हतं. कारण जे सामान चीन मधून आपल्याकडे येतं ते आपली जी वेगवेगळी बंदर आहेत ज्याला 12 मेजर पोर्ट्स म्हटलं जातं तिथे ते यायचं. आणि जे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट सारखे जे आपली मोठी बंदरं आहेत तिथे रोज हजारो कंटेनर्स येतात. त्यांना जर उघडून बंद करायचं म्हटलं तर त्यामध्ये प्रचंड वेळ जाईल आणि नेमका याचाच फायदा घेऊन चीन हे व्यापारी सामान आणायचं 10 कोटीचं, दाखवायचं 1 कोटीचं, म्हणजे बाकीचा 9 कोटीचा माल हा बेकायदेशीररित्या भारतामध्ये प्रवेश करायचा, ज्यामध्ये त्याच्यामुळे या व्यापाऱ्यांचा याच्यावरती टॅक्स वाचायचा, किंमत वाचायची आणि मग हा माल स्वस्तांमध्ये भारतामध्ये विकला जायचा. तर आणि पण आता हे जे 9 कोटी 1 कोटी रुपये जे चीनला द्यायचे आहेत ते व्यापारी फॉरेन एक्सचेंजच्या मार्केटमधून द्यायचे, परंतु जो इतर 9 कोटी आहेत
ते तर आपण फॉरेन एक्सचेंजच्या मार्केटमध्ये देऊ शकत नाही, कारण तुम्ही त्यांना सरळ विचाराल की जर तुम्ही माल जर 1 कोटीचा घेतला तर तुम्हाला काय एवढं चीनविषयी प्रेम आलं की तुम्ही त्यांना 10 कोटी द्यायचा प्रयत्न करता आहात. तर हे अर्थात पैसे हवाला किंवा काही गैरकानूनी रस्त्याने चीनमध्ये पाठवले जायचे. तर यामुळे फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये एक अतिशय विचित्र प्रकार असा घडत होता आणि जो अजून सुद्धा घडत असावा असं मला वाटतं. आपण त्याच्यावरती अजून संशोधन करू शकता. फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये चीनी जी करन्सी आहे युआन, तो जनरली 8 ते 9 रुपयाला विकत मिळतो. 9 रुपये देऊन तुम्हाला एक चीनचा 1 युआन हा विकत मिळतो. ही त्याची सध्याची किंमत आहे. अर्थातच ती किंमत कमी जास्त ही होत असते फॉरेन एक्सचेंजच्या रेट प्रमाणे. परंतु ब्लॅक मार्केटमध्ये चीनी युआनची किंमत ही ऑलमोस्ट 1.5 पट किंवा दुप्पट एवढी होती. म्हणजे ब्लॅक मार्केटमध्ये जर युआन विकत घ्यायचा म्हटला तर तो 12 रुपये 13 रुपये किंवा 14 रुपये अशा किमतीला मिळायचा. आता थोडा विचार करा की आपण जर आपल्याला व्हाईट मार्केटमध्ये जर 8 किंवा 9 रुपयाला जर युआन मिळत असेल तर ब्लॅक मार्केटमध्ये कशाला जायचं? व्हाईट मार्केटमध्येच का घेत नाही? ब्लॅक मार्केटमध्ये कोण जाईल? ज्याला काहीतरी लपवायचं आहे. तर हे असे व्यापारी जायचे, त्यामुळे याची किंमत ही पुष्कळ जास्त होती. आता चांगली गोष्ट अशी घडलेली आहे की आता जे कंटेनर्स चीनचे जे भारतीय बंदरामध्ये येत आहेत त्याचा आता 100% हे चेकिंग होत आहे. त्यामुळे अजून एक निर्बंध हा चीनवरती लागलेला आहे. एवढंच नव्हे तर चीन जे आपल्या आर्थिक व्यवस्थेमध्ये जे घुसखोरी केली होती त्यामध्ये ते काय करायचे, ते आपल्या व्यापाऱ्यांना सांगायचे की या गोष्टींवरती भारत सरकार एवढा जास्त कर लावतो आहे किंवा अँटी डम्पिंग ड्युटी लावतो आहे, तुम्ही तुमच्या न्याय व्यवस्थेकडे जा आणि त्यांना सांगा की अशा प्रकारची अँटी डम्पिंग ड्युटी लावणं हे मुक्त व्यापाराकरता चुकीचं आहे. त्यांच्याकडनं तुम्हाला सोयीस्कर असा निर्णय म्हणजे निकाल जाहीर करून घ्या, ज्यामुळे ही अँटी डम्पिंग ड्युटी काढली जाईल आणि याकरता जो वकिलाचा जो लागणारा खर्च होता तो आम्ही तुम्हाला देऊ. म्हणजे भारताच्या न्याय व्यवस्थेकडे भारताच्या कर रचनेविषयी कंप्लेंट करून कर कमी करून घ्यायचे, डम्पिंग ड्युटी कमी करून घ्यायची, जीएसटी कमी करून घ्यायचा आणि याचा फायदा कोणाला होत होता? त्या व्यापाऱ्यांना आणि पर्यायाने चीनला, ज्यामुळे चीनचा अजून जास्त माल हा आपल्याकडे येत होता. तर चीननी आंतरराष्ट्रीय कायद्याचा वापर करून भारताच्या आत प्रचंड आर्थिक घुसखोरी केली आहे. मग ते वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे नियम असो की इतर काही नियम असो. तर या सगळ्या प्रकरणाची आपण एकत्रित माहिती गोळा करायला पाहिजे. कुठल्या कुठल्या व्यापाऱ्यांनी चीन मधून येणाऱ्या गोष्टींविषयी ते लिटिगेशन मध्ये गेले, ते आपल्या न्याय व्यवस्थेकडे गेले आणि तिथून त्यांनी किमती कमी करून घेतला, हे एकत्रित आणायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जर काही लबाडी झाली असेल तर त्यांच्या विरुद्ध त्यांना शिक्षा ही नक्कीच देण्याची गरज आहे, हे आपल्याला अगदी पूर्णपणे कळायला पाहिजे. याच्याशिवाय येणाऱ्या काळामध्ये आता काय होईल? येणाऱ्या काळामध्ये आपली अर्थव्यवस्था आता पुढे जाते आहे. आत्मनिर्भर भारताला थोडं यश मिळतं आहे, स्वदेशीला थोडं यश मिळतं आहे. आपण आपल्या ज्या पॉलिसीज आहेत त्या चांगल्या करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा की जर भारतीय उद्योग जगताने जर जागतिक लेवलला पोहोचायचं असेल तर त्यांना ते कसं पोहोचता येईल? यामध्ये 3 किंवा 4 असे मोठे मुद्दे आहेत. एक म्हणजे आपले जे लेबर आहे त्यांची क्षमता, म्हणजे लेबरचं स्किल. आज आपलं जे लेबर आहे हे अतिशय अनप्रोडक्टिव्ह आहे. म्हणजे आपल्या लेबरची तुलना जर आपण इतरांशी केली तर आपण वर्ल्ड क्लास नाही. म्हणून आपलं जे स्किल्ड लेबर आहे, आपलं जे सेमी स्किल्ड लेबर आहे, त्यांना स्किल इंडियाच्या खालती त्यांना कौशल्य कसं हासिल करायचं याविषयी ट्रेनिंग देण्यात येत आहे. त्याची माहिती आपण सगळ्यांकडे पोहोचवावी, ज्यामुळे आपले जे लेबर आहे त्यांचं कौशल्य हे वाढेल, ज्यामुळे त्यांची जी प्रोडक्टिव्हिटी ही वाढेल. आणि जोपर्यंत भारतीय लेबरची प्रोडक्टिव्हिटी ही जागतिक दर्जाची होत नाही तोपर्यंत आपण चीनची करता समर्थ राहणार नाही. दुसरा जो मुद्दा आहे ईज ऑफ डुईंग बिझनेस, की जे भारतामध्ये कमी करणं गरजेचं आहे, ते म्हणजे भारतामध्ये असलेली जमिनीची किंमत. कुठल्याही उद्योगाला जर काही एखादा कारखाना तयार करायचा असेल तर जमीन लागते. दुर्दैवाने जमीन हा भारतीय
राजकीय नेत्यांचा, राजकीय पक्षांचा एक अतिशय आवडीचा विषय आहे. आपल्याला कल्पना असेल की जर समजा एखाद्या जमिनीची किंमत आज समजा X रुपीज पर एकर आहे आणि जर कळालं की तिथून रस्ता जाणार आहे किंवा तिथून एखादा कारखाना होणार आहे, तर त्याची किंमत ही जवळजवळ 5 किंवा 6 पटीने वाढते आणि आपले अनेक राजकीय पक्ष त्या आजूबाजूच्या जमिनी विकत घेतात आणि त्या किमती जमिनीच्या ज्या पहिले एकदम कमी होत्या त्या एकदम 5 पटीने 6 पटीने अशा भयंकर वाढतात. यामुळे फायदा तर या राजकीय पक्षांचा होतो, परंतु नुकसान जे होतं ते देशाचं होतं. कारण जर कारखाना नवीन कारखाना लावण्याकरता जर 15-20% तुमचं बजेट हे केवळ जमीन विकत घेण्यामध्ये जात असेल की जे आत्ताच वाढलंय, की जे याच्या आधी अगदी कमी होतं, तर त्या कारखान्याची किंमत वाढते आणि त्यामुळे आपण जागतिक दर्जाला पोहोचू शकत नाही. तर जमिनीची किंमत ही कशी वाढू द्यायची नाही यावरती लक्ष असायला पाहिजे. आणि दुसरं असं असतं की आपल्याकडे राजकीय मतभेद इतके आहेत की एखाद्या कारखान्याने जर आपल्या ठिकाणी आपल्या एखाद्या भागामध्ये यायचं म्हटलं तर लगेच कुठला तरी संस्था, कुठला तरी राजकीय पक्ष त्याच्या विरुद्ध आंदोलनं सुरू करतो. मी आपल्याला कुठल्याही पक्षाचं नाव न घेता एका प्रकल्पाविषयी सांगतो ज्याचं नाव आहे की सौदी अरेबियाची एक सर्वात मोठा तेल साफ करणारा कारखाना आहे, त्याचं नाव आहे अरमॅको. त्यांना भारताच्या समुद्र किनाऱ्यावरती जगातला सर्वात मोठा तेल कारखाना हा बांधायचा होता आणि त्याकरता नाणेरमध्ये ते प्रकल्पाकरता ते आणायचा प्रयत्न करत होते. परंतु आपल्याच लोकांनी, आपल्याच संस्थांनी, आपल्याच राजकीय पक्षांनी त्याला तिथे येऊ दिलं नाही. सौदी अरेबियाच्या तिथे काय यायचं होतं, कारण त्यांना भारताविषयी काही फारसं प्रेम होतं म्हणून नाही. सौदी अरेबियाचा असा प्रॉब्लेम आहे जो मी मगाशी मॅप दाखवला होता, त्यामध्ये आपल्याला दिसलं असेल की 30 ते 40% तेल हे गल्फच्या आखातामधून जगामध्ये येऊन पोहोचतं आणि तिथे इराण आणि सौदी अरेबिया आणि इतर दहशतवादी हल्ले होतात, त्यामुळे ते तेल तिथून बाहेर पडायला त्यांना खूप त्रास होतो. तर म्हणून त्यांना या अरुंद जागेतून बाहेर पडून भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती तेल कारखाना तयार करायचा होता. ते त्यांच्या या कारखान्याला आपण रेड कार्पेट वेलकम द्यायला पाहिजे होतं, तसं झालं नाही. आपण निदर्शनं करायला सुरुवात केली. त्यावेळेच्या सरकारने पुष्कळ वेळ प्रयत्न केला ते थांबवण्याचा. शेवटी तो प्रकल्प चालला गेला. म्हणजे आपल्या पायावरती कुऱ्हाड कशी मारायची हे आपल्याला कळायला पाहिजे. तर हा कारखाना तिथे आला असता तर हजारो कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट तिथे होणार होती. अक्षरशः हजारो लाखो नोकऱ्या तिथे निर्माण झाल्या असत्या. तेलामध्ये तेल जे आपलं इंडस्ट्री करता लागणारं एक सर्वात मोठं इंधन आहे, त्याची सुरक्षा आपली वाढली असती, ज्याला आपण ऑइल सिक्युरिटी म्हणायचं किंवा एनर्जी सिक्युरिटी म्हणायचं. एवढंच नव्हे तर सौदी अरेबियाचा प्लॅन होता की साफ केलेलं तेल म्हणजे पेट्रोलियम आणि डिझेल ते सगळ्या जगाला इकडून पुरवणार होते. तर खरोखर आपण त्यांचं कौतुक करायला पाहिजे होतं. त्यांना सांगायचं की लगेच या तुम्ही, पण आपण काय करतो, आपण ते सगळं थांबवण्याचा प्रयत्न केला. तर अशा प्रकारचं हे म्हणजे आंदोलन होतात, यामध्ये थोडस आपल्याला लक्ष ठेवण्याची गरज आहे. आज भारतामध्ये काही अशा NGOs आहेत की काही पण कारण झालं की ते एक आंदोलन सुरू करतात आणि कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटी ही ते पुढे येऊ देत नाहीत. आणि यामधल्या काही NGOs या डाव्या विचारसरणीच्या आहेत, काही त्यांना काहीतरी कोणीतरी पैसे दिले म्हणून त्यांना सगळ्या प्रकारचे कुठे रस्ते थांबायचे, कुठे रेल्वे लाईनचा प्रकल्प थांबायचा, कुठे कारखाना थांबायचा, कुठे स्पेशल इकॉनॉमिक झोन थांबायची, कुठे अजून काही थांबायचं. तर अशा NGOs वरती लक्ष ठेवण्याची गरज आहे. आपल्याला हे नक्कीच कळू शकतं की कुठलाही कायदा आपण तोडायला नको, पर्यावरणाचं नुकसान व्हायला नको, तिथल्या लोकल जनतेचं नुकसान व्हायला नको, रोजगार जो आहे लोकल जनतेला मिळायला पाहिजे, हे सगळं आहे. आणि कुठलंही सरकार तेच करेल, कारण कुठल्याही सरकारला काही बाहेरनं आणून काही लोक त्या भागामध्ये बसवायचे नाहीयेत. परंतु आंदोलनं करून आपण आपली स्वतःची डेव्हलपमेंट थांबवणं, आपली प्रगती थांबवणं हे अतिशय चुकीचं आहे. आणि याचं उदाहरण म्हणजे आपण आता मागच्या 2-3 वर्षांमध्ये आपण बघितलं असेल तर या देशामध्ये इतकी आंदोलनं झाली की एकदम अचानक वाटायला लागलं की झालं काय, एवढी आंदोलनं या देशामध्ये काय होतात. या आंदोलनाचा मुख्य उद्देश होता की देशाची आर्थिक प्रगती थांबवायची, देशाची आर्थिक भरभराट थांबवायची,
देशामध्ये अंधाधुंदीचं वातावरण निर्माण करून हिंसाचार करायचा, ज्याच्यामुळे देशाची प्रॉपर्टी जाळायची, संपत्ती जाळायची, मग ते पब्लिक असो की प्रायव्हेट असो. आपण ज्या वेळेला युद्धाचा विचार करतो की युद्ध भारतामध्ये युद्ध कला कशी बदलत गेली, तर थोडक्यात सांगायचं म्हटलं म्हणजे तर आपण पहिले पारंपरिक युद्ध पाकिस्तानची आणि चीनशी लढत होतो. 1947चं युद्ध हे पारंपरिक होतं, 1962चं युद्ध हे पारंपरिक होतं, 1965चं युद्ध पारंपरिक होतं, 71चं पण होतं. तर ही सगळी सीमावरती लढली गेली. त्यानंतर युद्धकलेमध्ये फरक पडला आणि नंतर मग दहशतवाद सुरू झाला. मग तो मुंबई पुण्यामध्ये असो की जम्मू काश्मीरमध्ये असो की ईशान्य भारतामध्ये असो, नक्षलवाद माओवाद सुरू झाला. आणि आता त्याच्या पुढची पायरी म्हणजे पाकिस्तानची गुप्तहेर संस्था त्यांचं वेदवाक्य होतं लीडिंग इंडिया बाय 1000 कट. भारताच्या अंगावरती लहान लहान घाव घालून भारताला रक्तबंबाळ करायचं. परंतु आता या युद्ध कलेचं स्वरूप बदललं आहे. आता ब्लिडिंग इंडिया बाय 1000 एज्युटेशन्स, बाय 10,000 ऍक्टिव्हिस्ट, बाय म्हणजे आंदोलन करायची. ऍक्टिव्हिस्ट कडनं काहीतरी एखादा रस्ता बांधण्यात आला की हा रस्ता का बांधण्यात आला, एखादा प्रकल्प सुरू झाला तर हे सुप्रीम कोर्ट कडनं बघा. अरे कोर्टाचं हे काम नाहीये की कुठला प्रकल्प करायचा कुठला प्रकल्प नाही करायचा, ते सरकारचं काम आहे. परंतु आपले अनेक ऍक्टिव्हिस्ट अशा प्रकारची प्रगती थांबवण्याचा प्रयत्न करतायत काहीतरी कारण कडून, आणि त्यांना थोडा लॉंग रोप मिळतो आहे कोर्टकडनं की ज्या गव्हर्नन्सच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कोर्टाचं काय काम. परंतु या ऍक्टिव्हिस्टच्या मदतीने, या संस्थांच्या मदतीने जी वेगवेगळी डेव्हलपमेंटची कामं होतात ती कामं थांबवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. हे आपल्या देशाचं जे आहे ते दुर्दैव आहे. तर अशा प्रकारचे हे जे आंदोलकांचा जो दहशतवाद आहे तो थांबवायला पाहिजे. आंदोलनं करणं हा देशांच्या नागरिकांचा म्हणजे हक्क आहे, यामध्ये काही शंका नाही. परंतु ज्या वेळेला आंदोलनाचं रूपांतर हे हिंसाचारामध्ये होतं, ज्यामध्ये देशाची संपत्ती जाळली जाते, तर जे देशाची संपत्ती जाळतात त्या आंदोलकांना याची नुकसान भरपाई करायला भाग पाडायलाच पाहिजे. आणि याचा कायदा आहे, सुप्रीम कोर्टने सांगितलेला आहे की कुठलंही आंदोलन झालं आणि त्यामध्ये जर हिंसाचार झाला तर ज्या संस्थेने त्या आंदोलनाकरता बोलवलं होतं त्या संस्थेला आणि ज्यांनी हिंसाचार केला त्यांना हा सगळा जो नुकसान भरपाई आहे करायला भाग पाडायला पाहिजे. हा सुप्रीम कोर्टचा निर्णय आहे. परंतु अजून सुद्धा ज्या प्रमाणामध्ये त्याच्यावरती अंमलबजावणी जी करायला पाहिजे ती काही अंमलबजावणी ही होत नाहीये. तर ती अंमलबजावणी ही मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. नाहीतर आंदोलनं करून आपल्या देशामध्ये हिंसाचार केला जातो. याशिवाय आपल्यातले अनेक जण देशामध्ये म्हणजे हिंसाचार पडवण्याचा प्रयत्न करतात नक्षलवादी भागामध्ये, माओवादी भागामध्ये, काश्मीरमध्ये. आता जर काश्मीरमध्ये हिंसाचार झाला तर तिथे डेव्हलपमेंट होऊ शकत नाही. ईशान्य भारतात जर बंडखोरांनी जर हिंसाचार केला डेव्हलपमेंट होऊ शकत नाही, आर्थिक प्रगती होऊ शकत नाही. आणि हे करायला मदत कोण करतंय? तर चीन, पाकिस्तानचे हस्तक एनजीओला पैसा कोण पुरवत आहे? एखाद्या काही म्हणजे अशा संस्था की ज्यांना आपल्या इथे ही डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटी ही होऊ द्यायची नाही. तर म्हणून ही लढाई केवळ सीमावरतीच होते असं नाही. ज्या एनजीओ अशा प्रकारच्या डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटी थांबवतात त्यांच्यावरती लक्ष असायला पाहिजे. काही ऍक्टिव्हिस्ट जे डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटी थांबवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावरती लक्ष असायला पाहिजे. जे स्मगलिंग होतं ते थांबवायला पाहिजे. बेकायदा जो व्यापार होतो तो थांबवायला पाहिजे. जे स्मगलिंग नेपाळमधनं होतं, म्यानमार मधून होतं ते थांबवायला पाहिजे. समुद्र किनाऱ्यावरनं होणारं स्मगलिंग हे थांबवायला पाहिजे. याच्याशिवाय हवालाच्या द्वारे ज्या गोष्टी केल्या जातात ते थांबवायला पाहिजे. तर हे सगळं करण्याकरता ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि हे सगळं जो राज्य कारभार आहे तो चांगला व्हायला पाहिजे. आणि यामधला एक महत्वाचा मुद्दा आहे की देशाच्या आतलं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे देशाच्या आतले रस्ते, देशाच्या आतल्या रेल्वे लाईन्स, देशाच्या आतली विमानतळ, ज्यामुळे कुठल्याही फॅक्टरीमध्ये बनलेलं सामान हे लवकरात लवकर कमीत कमी किमतीमध्ये देशाच्या बाहेर पोहोचू शकेल. यामध्ये आपण अक्षरशः क्रांती करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की जो रस्ते बांधणी आहे त्यामध्ये अक्षरशः क्रांती होते आहे. आणि त्याचं आपल्याला क्रेडिट आपण नितीन गडकरी यांना द्यायला पाहिजे. कारण जसे रस्ते चांगले होतात तशी वाहतुकीची किंमत चांगली होते.
आणि याच्यामध्ये आपण एक नवीन प्रकार सुरू केला आहे ज्याला ई बिल म्हणायचं, की कुठल्याही ट्रकना पहिले 6-7 राज्यात जर प्रवेश करायचा असता त्यांना हजारो ठिकाणी थांबवलं जायचं, त्यांच्याकडनं भ्रष्टाचाराच्या नावाखाली ते पैसे वसूल केले जायचे वगैरे. आता तो प्रकार जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये थांबवला जातो आहे. तर अशा प्रकारे ज्याला म्हणायचं गुड गव्हर्नन्स, त्यामध्ये सुद्धा आपण अनेक पद्धतीने जी इम्प्रूव्हमेंट करायचा प्रयत्न आहे तो करतो आहे. तर अशा प्रकारे जर आपण एकत्रितरित्या काम केलं तर नक्कीच आपल्याला याच्या पुढे चांगलं काम करण्यामध्ये यश मिळेल, यामध्ये कोणाच्याही मनामध्ये शंका नको. आणि हे जे चीन आणि पाकिस्तानचं जे एकत्र आपल्याला परतून लावायला मदत मिळेल. परंतु लक्षात ठेवा, आपण आज आर्थिक बाबीविषयी बोलत होतो, त्यामध्ये नक्षलवादी कसं खंडणी वसूल करतात, माओवादी कसं खंडणी वसूल करतात, ते देशाची प्रॉपर्टी कसं जाळतात, देशाचं आर्थिक नुकसान कसं करतात, हे सगळं आपण बोललो. परंतु याच वेळेला कायद्याचा वापर करून चीन आपल्या गोष्टी कशा हात पाठवतो, स्मगलिंग करून कसा हात पाठवतो, हे सगळं आपल्याला कळायला पाहिजे. तर म्हणून आज हे जर आर्थिक युद्ध आपल्याला जर चीनच्या विरुद्ध जिंकायचं असेल आणि भारताची आणि चीन मधल्या अर्थव्यवस्थेची तफावत आहे, जो मी आपल्याला ग्राफ दाखवण्याचा प्रयत्न केला होता, ती कमी करायची असेल आणि चीनचं लष्करी सामर्थ्य कमी करण्याकरता आपली आर्थिक ताकद वाढवायची असेल, तर याकरता आपल्या अर्थव्यवस्थेची भरभराट ही व्हायलाच पाहिजे. आणि याकरता अर्थातच आता मी पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये थांबणार आहे. त्यामध्ये 2-3 गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत ते पुन्हा एकदा रिपीट करतो. चीनी गोष्टींवरती 100% बहिष्कार घाला. चीनी गोष्टी कशा ओळखायच्या ते आपल्याला कळायला पाहिजे. स्वदेशी गोष्टी कशा विकत घ्यायच्या ते आपल्याला कळायला पाहिजे. आपले व्यापारी जे चीन मधून गोष्टी आयात करतात त्यांना सांगा आम्ही तुमच्यावरती बहिष्कार घालू. आपले जे कॉर्पोरेट वर्ल्ड आहे त्यांना सुद्धा सांगायला पाहिजे की तुम्ही या चीनच्या ज्या मिळालेल्या कुबड्या आहेत त्या फेकून द्या आणि स्वतःच्या पायावरती उभा राहा, स्वतःच्या पायावरती हे करा. आणि अशा प्रकारचं तंत्रज्ञान, अशा प्रकारचा कच्चा माल हा आपण इतर देशात सुद्धा घेऊ शकतो. ते डिपेंडन्सी जी चीनवरती आहे ती कमी व्हायला पाहिजे, ते पण व्हायला पाहिजे. परंतु याकरता 130 कोटी भारतीयांनी एकत्रित व्हायला पाहिजे. दुर्दैवाने होतं काय, आपण आपला वेळ हा शंकासूर म्हणजे हे होऊ शकत नाही, ते होऊ शकत नाही घालतो. आपण प्रचंड वादविवाद करतो. आपण कारवाई करायला काही मागत नाही. आपल्याला फक्त टेलिव्हिजनवरच्या निष्फळ चर्चा या आवडतात. परंतु आज गरज आहे कृतीशील नागरिकांची. म्हणजे नुसतं भारत माता की जय म्हटलं देशाची प्रगती होईल का? नाही. अर्थात भारत माता की जय म्हणणं चांगलं आहे, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणं चांगलं आहे, जय भवानी जय शिवाजी नक्कीच चांगलं आहे. परंतु जर तुम्हाला देशाची जर आर्थिक प्रगती करायची असेल तर त्याकरता सगळ्यांनी एकत्रितरित्या काम करण्याची गरज आहे. ज्यामध्ये देशाकरता वीज वाचवा, देशाकरता पाणी वाचवा, देशाकरता इंधन वाचवा, देशाच्या पर्यावरणाचं रक्षण करा. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रातले सर्वात चांगले जागतिक नागरिक बनण्याचा प्रयत्न करा. याचा अर्थ असा, विद्यार्थी असाल तर महाभारतातला सर्वश्रेष्ठ विद्यार्थी म्हणजे अर्जुन, त्याच्यावर चांगलं बना. जर तुम्ही शिक्षक असाल तर द्रोणाचार्य, त्यांच्यावर जास्त चांगलं बना. जर तुम्ही उद्योजक असाल तर मायक्रोसॉफ्ट पेक्षा सुद्धा चांगलं बनण्याचा प्रयत्न करा. तर तुम्ही सायंटिस्ट असाल तर अब्दुल कलाम सारखं बनण्याचा प्रयत्न करा, डॉक्टर अब्दुल कलाम. किंवा जे सायंटिस्ट भारताचे आहेत, त्यामध्ये नासा मधले 30% जे सायंटिस्ट आहेत ते भारतीय आहेत, ते तिथे जागतिक दर्जाचे सायंटिस्ट आहेत. तर मग इथे काय नाही, तर ते तसं बनायचा प्रयत्न करा. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही ज्या क्षेत्रात असाल तिथे जर तुम्ही भरभराट केली तर देशाची अर्थव्यवस्था ही नक्कीच जास्त वेगाने पुढे जाऊ शकते. आणि यामध्ये आपली एक अतिशय मोठी ताकद आहे ज्याविषयी जास्त बोललं जात नाही, ते म्हणजे 130 कोटी भारतीय तर भारतामध्ये आहेत, परंतु जवळजवळ 3 कोटीहून जास्त भारतीय हे परदेशामध्ये आहेत, ज्यांना NRI म्हणजे नॉन रेसिडेंट इंडियन्स असं म्हटलं जातं किंवा PIO पीपल ऑफ इंडियन ओरिजिन म्हटलं जातं. आता आपल्या सरकारने त्यांना येण्याकरता बिना व्हिसाचं त्यांना आत येऊ द्यायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे ते टुरिझम वाढत आहे, त्यांची भारताची लागलेली नाळ ही जास्त घट्ट होते. पण हे सगळे लोक ज्या देशामध्ये आहेत तिथले ते सर्वश्रेष्ठ नागरिक आहेत. त्यांना तंत्रज्ञान खूप चांगलं कळतं, त्यांना म्हणजे मॉडर्न सिस्टीम कशा वर्क होतात ते कळतं. तर ज्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर करून जर आपल्याला आपल्या देशामध्ये जर भरभराट करता आली तर नक्कीच आपल्याला त्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर करता येईल. आज सिलिकॉन व्हॅली हे जगातलं टेक्नॉलॉजिकल सेक्टरमध्ये सर्वात मोठं
केंद्र म्हटलं जातं, ज्यामध्ये 20% जे लोक आहेत सिलिकॉन व्हॅलीमध्ये ते भारतीय आहेत. तर मग बेंगलोर ही भारताची सिलिकॉन व्हॅली का बनू शकत नाही? अर्थात बेंगलोर सध्या पुष्कळ चांगलं काम करते, त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही, पण अजून सुद्धा आपण सिलिकॉन व्हॅलीच्या पुढे जायला पाहिजे. तर हे सगळे जे भारतीय जे आपले नातेवाईक आहेत, आपले मित्र आहेत, त्यांची मदत घेऊन सुद्धा भारताच्या तंत्रज्ञानामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करा, अर्थव्यवस्थेला हात लावण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे बहुआयामी आघाडीवरती जर आपण लढाई लढलो तर हे चीनचं जे आर्थिक आक्रमण आहे जे ते परतून लावण्यामध्ये आपल्याला नक्कीच यश मिळेल. आणि तसं झालं तर भारतीय अर्थव्यवस्थेची भरभराट होईल, ज्यामुळे चीन आणि भारताच्या अर्थव्यवस्थेत तफावत कमी होईल, ज्यामुळे चीनची ताकद कमी होईल, ज्यामुळे चीन पैशाचा वापर करून आपल्या शेजारी राष्ट्रांमध्ये शत्रू निर्माण करायचा प्रयत्न करतो ते कमी करता येईल. तर आपल्या देशाच्या प्रगतीकरता, देशाच्या सुरक्षेकरता भारताच्या अर्थव्यवस्थेला मजबूत करणं आणि चीनी अर्थव्यवस्थेच्या पुढे जाणं हे आपल्या समोरचं हे येणाऱ्या दिवसामध्ये आव्हान आहे. मला खात्री आहे की आपण सगळे देशभक्त आहोत. आपण हे म्हणण्याचा प्रयत्न करू की आम्ही देशाकरता काय करू शकतो, आपण ते करू आणि आपापल्या परीने देशाच्या अर्थव्यवस्थेला पुढे आणण्याकरता नक्कीच मदत करू. आणि मी इथे थांबतो. पुन्हा एकदा आपल्याला आव्हान करून की चीनी वस्तूंवरती बहिष्कार घाला, मेक इन इंडियाला हातभार लावा, आत्मनिर्भर होण्याकरता हातभार लावा आणि या देशाच्या प्रगतीला हातभार लावा. मी इथे थांबतो. जय हिंद.